गुड मॉर्निंग. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना जय हिंद. जिल्हा परिषद अहमदनगरअंतर्गत मिशन आरंभ इयत्ता 5वी शिष्यवृत्ती नवोदय आणि सैनिकी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना चालू असलेल्या ऑनलाईन मार्गदर्शिका शिकेमध्ये आज माझ्या वाट्याला आलेलं दिनांक 24 तारखेचं पुष्प. मी शिरसाट सुनील भास्कर, पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदूर निंबा दैत्य, केंद्र कोरडगाव, तालुका पाथर्डी. आणि माझ्याकडे आजचा विषय आहे गणित. आणि या गणित विषयातील आपण घटक पाहणार आहोत. नाणी, नोटा, त्यांचं रूपांतरण आणि त्यावरील उदाहरणे. पहा विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये या घटकासाठी जो भारांश दिलेला आहे तो भारांश आहे 8%. आणि या भारांशाच्या अनुषंगाने जर विचार केला तर यावरती 2 प्रश्न येतात आणि एकूण 4 गुणासाठी हा घटक आपल्याला देण्यात आलेला आहे. पहा, तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करून मी आपल्या अध्यापनाकडे वळत आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण तर गणिताचा तास घेत आहोत आणि वरती फळ्यावरती लिहिलेला आहे मराठीचे काही म्हणी आणि वाक्यप्रचार. तुम्ही म्हणता तास तर गणिताचा आहे आणि सुरुवात अशी काय झालेली. हो, ह्या घटना वाचल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल नेमका याचा आणि या घटकाचा आपल्या काय संबंध आहे. पहा, इथे 2-3 वाक्य जी लिहिलेले आहेत मी ती वाचतो आणि काय त्याचा संबंध आहे आपण समजून घ्या. पहा, एक ती कवडी देणार नाही. पहा, दैनंदिन जीवनामध्ये आपण बोलत असताना आणि व्यवहाराची प्रक्रिया घडत असताना हा शब्द प्रयोग आपण होत असतो. पहा, चमडी जाय पर दमडी न जाय. त्यानंतरचा परत एक वाक्यप्रचार आहे, पै पैचा हिशोब ठेवणे. आणि शेवटला आहे 16 आणि सच. पहा मित्रांनो, हे सुद्धा दैनंदिन व्यवहारामध्ये प्राचीन काळापासून ते आजपर्यंत नाणे आणि नोटीच्या स्वरूपामध्ये वापरले जाणारे हे सगळे साधन आहेत. आणि या साधनांचा आपण आज ओळख करून घ्याव्या थोडीशी. आणि त्या ओळखीपासून तर आजपर्यंतच्या आपल्या रुपयापर्यंत आपण कसे आलो आहोत हा त्याचा एक इतिहास आहे. पहा, कवडी, दमडी, ढेला, पै, पैसा, आना आणि रुपया. पहा, आज आपण सर्वजण आपल्या भारतीय चलनाचं जे चलन आहे ते आहे आपला रुपया. आणि या रुपयापर्यंतचा जो प्रवास झालेला आहे तो कवडीपासून सुरू झालाय, तो ते कुठपर्यंत आलाय, रुपयापर्यंत आलाय. मग आता ही कवडी कशी आहे, काय कशी आहे, हे आपल्याला आपल्या आजी आजोबा किंवा आपले जे घरातील ज्येष्ठ मंडळी आहे त्यांनी अनुभवलेला आहे. वास्तविक पाहता या आपल्या विद्यार्थ्यांना किंवा आम्हाला तुम्हाला कोणाला ह्या गोष्टी अनुभवायला मिळालेल्या नाहीत. पण गुगलच्या माध्यमातून या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचाव्या, तुम्हाला माहिती व्हाव्या, ज्ञात व्हाव्या म्हणून याचं चित्राचं संकलन करून तुमच्यापर्यंत आले. पहा, ही आहे फुटकी कवडी, त्यानंतर ही आहे कवडी, आणि हा आहे दमडी, त्यानंतर आहे ढेला, त्यानंतर आहे पै, आणि आपल्या सर्वांना आता माहित असणारा पैसा आपल्या सर्वांकडे आहे. पहा आता या प्राचीन काळापासूनच्या आजपर्यंतच्या नाण्याचं रूपांतरण आणि याच्या मूल्यांचं परिवर्तन कसं झालंय हे आपण पाहूया. पहा, जेव्हा 3 फुटी कवडी एकत्र येतात तेव्हा एक कवडी तयार होते. आणि 10 कवडी एकत्र येतात त्या टायमाला एक दमडी होते. पहा, 2 दमडी म्हणजे एक ढेला, आणि 1.5 पै म्हणजे सुद्धा एक ढेला. त्यानंतर पहा 3 पै बरोबर 1 पैसा, त्यानंतर 4 पैसा बरोबर 1 आना, आणि 16 आणे बरोबर 1 रुपया. पहा, आजही आपण व्यवहारामध्ये बोलताना आण्याच्या सिस्टीम किंवा परिभाषेमध्ये बोलत असताना आपण 1 रुपया बरोबर 100 नये पैसे ही संकल्पना आज परिमाण म्हणून भारतीय व्यवहाराचं आणि आपल्या दैनंदिन जीवनातील सर्व गोष्टीचा विनिमय आणि व्यवहार केला जातो. पहा, 100 पैसे म्हणजे 1 रुपया. आता 100 पैशाचं ज्यावेळेस आपण विचार करतो त्या टायमाला पहा, 100 पैसे बरोबर 1 रुपया.
आता रुपया हे भारतीय चलन आहे. मग या 1 रुपयाच्या चलनाच्या संदर्भाने पहा, आपल्या भारताने या रुपयाशी जे आपल्याला दिन दर्शवायचं आहे त्यासाठी या पद्धतीनं हा रुपया दर्शवला जातो. तुम्हाला माहित आहे का? हे जे चिन्ह आहे, हे चिन्ह कोणी घेतलेलं आहे? डी. उदय कुमार यांनी या चिन्हाची निर्मिती केलेली आहे. आणि या चिन्हाची निर्मिती केल्याच्या नंतर आपण आता व्यवहारामध्ये त्यावेळेस कोणत्याही वस्तूची किंमत लिहिलेली असती त्या टायमाला या पद्धतीनं यामध्ये 2 गोष्टी दर्शवलेल्या आहेत. एक तर इंग्रजीमध्ये जो आर असतो ना, तो आरचं सिम्बॉल आर त्या प्रमाणात दर्शवलेला आहे आणि देवनागरी लिपीतलं मराठीतलं आर पण आहे आणि याच्यात 3 रेषा दर्शवतात. या रेषा म्हणजे आपल्या भारतीय तिरंग्याचं प्रतिबिंब दर्शवत आहोत आणि त्या दृष्टिकोनातून हा 1 रुपया या संदर्भात गोष्ट तयार केली जाते. पहा आता तुम्हाला 1 रुपयाची जी नाणी आणि नोटा हा विषय जेव्हा येतो ना, तर भारतामध्ये नाणी पाडवण्याचे 4 ठिकाणी कारखाने आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये नाणी आणि नोटा दोन्ही सुद्धा पाडल्या जातात. तो तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो माहित असेल की भारतामध्ये मुंबई, हैदराबाद, त्यानंतर कोलकाता आणि नोएडा या ठिकाणी नाण्याचे कारखाने आहेत. पहा आता हे सांगण्याचा उद्देश याच्यासाठीच आहे की जेव्हा बुद्धिमत्तेचा परीक्षेचा प्रश्न येतो त्या टायमाला या संदर्भाने कधी कधी प्रश्न येतो आणि हा प्रश्न आल्याच्या नंतर आपल्याला पहा या दृष्टिकोनातून आपल्याला माहित असणं गरजेचं आहे आणि भारतामध्ये नोटा छापण्याचे कारखाने सुद्धा 4 आहेत. तर सगळ्यात महत्वाचा म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिक या ठिकाणी नोटा छापण्याचा कारखाना आहे. त्याचबरोबर मैसूरला सुद्धा नोटा छापल्या जातात. कोलकात्याला सुद्धा नोटा छापल्या जातात. कोलकात्यामधील सोलबनी हे ठिकाण आहे आणि या ठिकाणी आपल्याला माहित असणं आणि त्यानंतर मध्य प्रदेश मधलं देवास हे ठिकाण सुद्धा आहे. पहा आता जसा भारतीयांचा रुपया आहे तसं इतर देशांचे सुद्धा चलन आहेत. अमेरिकेचा जर विचार केला तर डॉलर आहे. आपण चायनाचा जर केला तर युआन आहे आणि आपल्या शेजारच्या असणाऱ्या 2-3 राष्ट्रांचा सुद्धा जर विचार केला पाकिस्तानचा सुद्धा रुपया आहे, नेपाळचा सुद्धा रुपया आहे. पण बांगलादेशचा जर विचार केला ना तर बांगलादेशमध्ये टका नावाचं चलन आपण काय केलं जातं वापरलं जातो. पहा नाणी आणि चलन आपल्या दैनंदिन जीवनाचा व्यवहारासाठी या गोष्टीचा आपल्याला उपयोग होत असतो. पहा दैनंदिन जीवनामध्ये नाणी आपण कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी नोटा कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी वापरतो ते पाहणं आपल्याला योग्यच आहे. पहा बाजारामध्ये जाणं भाजीपाला खरेदी करणं आणि बाजारातून कोणतीही वस्तू आणण्यासाठी जर आपल्याला गरज पडते ते पैसे नाणी आणि नोटाची पडते. पहा तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये असणारे सर्व विद्यार्थ्यांना आज आपल्याला उपयुक्त असं जे शैक्षणिक साहित्य घ्यायचंय या सर्व शैक्षणिक साहित्यासाठी सुद्धा आपल्याला नाणी आणि नोटाची गरज आहे. पहा त्यानंतर पहा कपडे खरेदी करणे. आता 15 तारखेला जेव्हा नवीन शाळा सुरू झाल्या तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना गणवेश आणि शाळेसंदर्भातील ज्या गोष्टी खरेदी करायची त्यासाठी आपल्याला बाजारात जेव्हा आपण गेलो कपड्याच्या दुकानामध्ये गेलो तेव्हा दुकानदारांना आपल्याला त्या कपड्याच्या बदल्यामध्ये काहीतरी नाणी किंवा नोटा द्याव्या लागतात. या व्यवहारासाठी सुद्धा आपल्याला नाणी आणि नोटाची आवश्यकता आहे. पहा शेतकरी शेती संबंधी विविध खरेदी विक्री करतो. पहा भारत देश हा कृषी प्रधान देश आहे आणि या कृषी प्रधान देशामध्ये शेतीची बियाणे असतील, खत असतील किंवा त्या संदर्भाने सगळ्या गोष्टी करणं असतील या सर्व गोष्टी करण्यासाठी सुद्धा आपल्याला अगोदर नाणी, नोटा आणि पैशाचा विनियोग करावा लागत असतो. पहा बांधकाम व्यवसाय असेल इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक उलाढाल होत असती आणि या आर्थिक देवाणघेवाणीमधून हा व्यवसाय पूर्णत्वाला येतो. दैनंदिन जीवन जगत असताना किराणा सामान आणणं आणि त्या किराणा सामानासाठी सुद्धा आपल्याला त्या दुकानदाराला घेतलेल्या वस्तूच्या मोबदल्यात पैसा द्यावा लागतो. पहा पूर्वीच्या काळामध्ये वस्तू विनिमय पद्धत होती. त्या वस्तू विनिमय पद्धतीचं रूपांतरण आपण पाहिलेल्या कवडी तंबडी पासून तर रुपयापर्यंतच्या आणि आजच्या प्रचलित चलन पद्धतीपर्यंत आपण आलेलो आहे. पहा प्रवास करणे आता पूर्वी पर्यटन करणे देशांतर्गतच नाही तर देशाबाहेर सुद्धा प्रवास करणं आणि या प्रवासासाठी सुद्धा आपल्याला खर्च करावा लागतो. तो खर्च नाणी, नोटा आणि इतर देशाच्या चलनवलनाच्या संदर्भात सुद्धा आपल्याला करणं अपेक्षित आहे. पहा दळणवळणाची साधनं आपण सर्वजण वेगवेगळे साधनं तुम्ही विद्यार्थी सायकल वापरता त्यापासून तर मोटरसायकल असेल, 4 चाकी असेल, एवं विमान असेल किंवा पाण्यातील जहाजपर्यंत किंवा रेल्वे असतील या सर्व साधनांचा प्रवास करण्यासाठी एका ठिकाणावरून
दुसऱ्या ठिकाणी आपल्याला जाण्यासाठी आपल्याला नाणी आणि नोटाचा सुद्धा उपयोग होतो. तुमच्या विद्यार्थ्यांचा सगळ्यात आवडता मुद्दा आहे. तुम्ही शालेय जीवनामध्ये तुम्हाला सगळ्यात गोष्ट आवडते ती म्हणजे चॉकलेट खाणे, कॅडबरी खाणे आणि बाजाराच्या दिवशी खाऊ खरेदी करणे. या सर्वासाठी सुद्धा आपल्याला नाणी आणि नोटांची आवश्यकता आहे. पहा हे सगळं चालू आहे विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला सगळ्यात महत्वाचा सस्टेनेबल डेव्हलपमेंट, आपल्याला शाश्वत देशाचा विकास करायचा आहे आणि हा शाश्वत देशाचा विकास करण्यासाठी, प्रत्येक घटकाचा विकास करण्यासाठी नाणी, नोटा याचा उपयोग केला जातो आणि याचा उपयोग केल्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टींचा व्यवहारामध्ये उपयोग करण्यासाठी दोन गोष्टी आपल्याला महत्वाच्या करून बाजारात गेल्याच्या नंतर जर तुम्ही 500 रुपयाची नोट घेऊन गेले आणि भाजीवाल्यांना तुम्ही जर बटाटेवाल्यांनी सांगितलं बटाटे आज 50 रुपये किलो आहेत आणि 50 रुपये किलो हा व्यवहार झाल्याच्या नंतर 1 किलो बटाट्याचे घेतल्याच्या नंतर 500 रुपयाची नोट दिल्यानंतर त्या तुम्हाला दुकानदाराला तुमच्या पैसे सुट्टे देणे तुम्हाला भाग असतं आणि काही ठिकाणी मोठा व्यवहार करण्यासाठी तुम्हाला अधिकच्या मोठ्या रकमेची पैशाची जुळवणूक करणं असतं. त्यासाठी आपल्याला दोन संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे. त्यातली पहिली महत्वाची संकल्पना आहे सुट्टे करणे किंवा मोड घेणे. पहा मला वाटतं आपल्याला आता दुसरी तिसरीला एक धडा आहे वासाची किंमत. त्या वासाच्या किमतीमध्ये तुम्ही ऐकलं असेल त्या मुली रस्त्यावर उभा राहून त्या हॉटेल मधल्या पदार्थांचा वास घेते. ते दुकानदार तिला बोलवतो आणि तिला म्हणतो हे मुली इकडे काय तिनं सांगितलं तू अमुक अमुक पदार्थाचा वास घेतला चल तू एवढे एवढे पैसे दे आणि ती मुलगी तदनंतर आपल्या आईकडून सुट्ट्या पैशाची चिल्लर असणारी जी पिशवी घेऊन येते त्याची वाजवती आणि त्या दुकानदाराला सांगते की काय हे घ्या तुमचे पैसे. म्हणजे पहा तुम्ही जसं त्या बदल्यात सांगितलं तसं मग व्यवहार करण्यासाठी आपल्याला सुट्टे करणे किंवा मोड घेणे गरजेचं असतं. छोटे छोटे व्यवहारासाठी सुट्टे पैशाची आवश्यकता असते आणि जर मोठा व्यवहार करायचा असेल ना तर आपल्याला कशाची आवश्यकता असते तर आपल्याला बंदे घेणे किंवा मोठ्या किमतीच्या असणाऱ्या नोटा घेणे. पहा एखाद्या रकमेसाठी जास्त मूल्याची नाणी अथवा नोटा देऊन त्याच रकमे एवढी लहान मूल्याची नाणी अथवा नोटा घेता येतात याला सुट्टे करणे किंवा मोड घेणे असे म्हणतात. आणि हे तुम्ही सर्वजण सर्व समाजातील सर्व घटकातील प्रत्येक व्यक्तीला दैनंदिन जीवनाचा व्यवहार करण्यासाठी सुट्टे किंवा मोड घेण्याची आवश्यकता असतेच. त्यानंतर पहा आता बंदे घेणे किंवा आपण त्याला नोटा घेणे म्हणतो. पहा एखादा आता मी उदाहरण सांगितलं होतं इथं देशाचा विकास करायचा आहे, पर्यटन करायचंय, तुम्हाला बांधकाम क्षेत्रात उतरायचंय, शैक्षणिक क्षेत्रामध्ये उतरायचंय, या सर्व क्षेत्रामध्ये ज्या टायमाला तुम्हाला कार्य करायचंय त्या टायमाला खूप मोठ्या रकमेची आवश्यकता असते आणि या मोठ्या रकमेची जेव्हा आवश्यकता असते त्या मोठ्या रकमा आपल्याला हस्तांतरित करण्यासाठी बंदे घेणे किंवा नोटा घेण्याची आवश्यकता असते. पहा आजच्या काळामध्ये याचा थोडासा विनियोग कमी झालाय. का झालाय? ई करन्सी नावाची संकल्पना आली आपल्याला आणि आपण काय करू लागतो ऑनलाईन व्यवहार करतो म्हणून थोड्याशा प्रमाणात या गोष्टी कमी होतात. परंतु छोटे छोटे व्यवहार करण्यासाठी यालाच व्यवहारी भाषेत जेव्हा मी आपण वर सांगितलं की याला चिल्लर म्हणतात तर ही आपल्याला चिल्लर किंवा सुट्टे किंवा मोड घ्यावीच लागते त्याशिवाय आपला व्यवहार होत नाही. आणि मोठ्या व्यवहारासाठी पहा एखाद्या रकमेच्या लहान मूल्याच्या नोटा किंवा नाणी देऊन त्याच रकमेच्या जास्त मूल्याच्या नोटा किंवा नाणी घेणे म्हणजे बंदे घेणे आणि हे बंदे घेतल्याच्या नंतर मोठे व्यवहार आपल्याला करता येतात. आता या सर्व गोष्टीचा आणि आपल्या अध्यापनाचा किंवा शिकण्याचा काय आपल्याला मिशन स्कॉलरशिप मध्ये जर गुणवत्ता यादीमध्ये यायचं असेल तर या घटकावर येणारे जे दोन प्रश्न आहेत ते जर आपण खात्रीपूर्वक विश्वासापूर्वक जर सोडले तर आपल्याला या परीक्षेमध्ये गुण भरभरून मिळण्यासाठी हा घटक उपयोग होणारे आहे. पहा आता या संदर्भातून आता मी तुम्हाला इथे थोडेसे तुम्हाला समजावे जुने आणि आजकालची नाणे या नाण्यांचे चित्र संकलन तुम्हाला दाखवलेलं आहे. पहा इथं हा जो 5 पैसा आहे किंवा हा 10 पैसा आहे या पद्धतीने ह्याचे पूर्वीचे 5 पैसे 10 पैसे 20 पैसे 50 पैसे आणि 1 रुपया आणि 25 पैसे पण आणि आजच्या मितीला जेव्हा हे आपण वेगवेगळ्या स्वरूपामध्ये या 1 रुपयांचं चित्र पाहतो त्या तुम्हाला कधी कधी प्रश्न पडला असेल हा 2 रुपये आहे किंवा या पद्धतीचा 2 रुपयाच्या वेळेस असतो याचा आकार कमी का झाला
किंवा याचा आकार का वाढला. पहा, ह्या थोड्याशा सामान्य ज्ञानाच्या गोष्टी तुम्हाला ओघवतेने समजावं म्हणून सांगतो. त्या धातूचं मूल्य या क्षणाला किती आहे या दृष्टिकोनातून त्या नाण्याची काय झालेली असते, साईज थोडीफार कमी जास्त प्रमाणात झालेली असते. आणि त्या दृष्टीने हे धातू हे सर्व आपल्याला ओळख होण्याचं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण व्यवहारामध्ये आजही अनेक प्रकारचे नाणी वापरत असतो. आणि या टाकसाळामध्ये ज्यावेळेस नाणी वापरतो ना, त्या टायमाला काही इथं तुम्हाला वेगळ्या प्रकारची नाणी दिसतील. आता वास्तविक पाहिलं तर हा 100 रुपयाचा ठोकळा आहे किंवा नाणी, हे 75 रुपयाचे, हे 150 रुपयाचं आणि हे 1000 रुपयाचे. ही नाणी देशामध्ये जेव्हा एखादी औचित्याची घटना घडते किंवा ऐतिहासिक घटना असते किंवा त्याचा ऋणानुबंध एखाद्या घटनेशी असतो, त्या टायमाला भारत सरकार आणि टाकसाळा मार्फत अशी नाणी प्रसिद्ध केली जाते. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण काय केला, साजरा केला. त्या घटनेचा परिपाक म्हणून 75 रुपयाचं नाणं आपल्याला मिळालं. पहा, अशाच धर्तीवरती जेव्हा जेव्हा घटना घडतात, एखादा शताब्दी घडती, एखादा तुम्हाला 150 वर्षाचा घटना घडती, त्या टायमाला असे नाणे काय केले जातात, आपल्या विभागामार्फत किंवा टाकसाळा मार्फत प्रसिद्ध केले जातात. आता पाहिजे दैनंदिन व्यवहारामध्ये आपल्या सर्वांना परिचित असलेल्या आणि आपण सर्वांनी वापरलेल्या नोटा आपण इथं पाहत आहोत. आता ह्या सर्व नोटा पाहत असताना पहा, तुम्ही विद्यार्थी मित्रांनी, आजच्या विद्यार्थी मित्रांनी ही 1 रुपयाची नोट वापरली नसेल. तुम्हाला माहिती व्हावी, ज्ञात व्हावी अशा पद्धतीची ही 1 रुपयाची नोट आहे. पहा, चलनामध्ये या नोटा होत्या. काळाच्या ओघात काळ परतवे, शासन स्तरावरून आणि या नोटांचं सर्वत्रीकरण आणि या नोटावर असणारा सगळा अंकुश ही भारतीय आरबीआय बँक करते. आणि या आरबीआय बँकेच्या दृष्टीनं या सर्व नोटा चलनामध्ये येत असतात. पहा, ही 2 रुपयाची, तदनंतरची ही 5 रुपयाची नोट आहे. आणि यानंतर 5 रुपयाच्या नंतर 10 रुपये, 20 रुपये आणि या नोटांचे सुद्धा आता आपल्याला वेगवेगळ्या कलरच्या स्वरूपात या नोटा पाहायला मिळतात. त्यानंतर 50 रुपये, 100 रुपये, 500 रुपये आणि ही सर्वात महत्वाची जी मोठ्या जास्त मूल्याची नोट दिसती ती 2000 रुपयाची नोट. मित्रांनो, आरबीआयने ही नोट सध्या काय केलेली आहे, व्यवहारामधून काय केलेली आहे, पुन्हा बंद केलेली आहे. आणि या अनुषंगाने चॅटबॉक्स अनुषंगाने मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आणि या प्रश्नांचं मला अपेक्षा आहे की तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी उत्तर द्यावा. या नोटा ज्यावेळेस पाहतो, या नोटावर कोणाची सही असते, या प्रश्नांचं उत्तर तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी द्यावा. आणि आपल्याला माहित असावं की या नोटावर आपल्या आरबीआय बँकेचे जे प्रमुख असतात त्यांना काय म्हणतात किंवा ते या नोटावर सही करतात त्यांना म्हणतात गव्हर्नर. आणि पहा, गव्हर्नर या नोटावर स्वाक्षरी करतात. आणि आता प्रश्न आहे की आपल्या भारताचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत. पहा, तुम्हाला मी एक अर्ध्या मिनिटाचा वेळ देतो की भारताचे सध्याचे, हा प्रश्न का विचारतोय, सैनिकीला ज्यावेळेस तुम्हाला सैनिकीची परीक्षा असते त्या टायमाला 25% या धर्तीवर तुम्हाला सामान्य ज्ञानाचे प्रश्न येतात. त्या टायमाला असा प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर नवोदयला सुद्धा असा प्रश्न येऊ शकतो किंवा बुद्धिमत्तेला या दृष्टीने हा प्रश्न येऊ शकतो. पहा, आपल्या भारताचे सध्याचे गव्हर्नर आहे शशिकांत दास आणि हे आहेत 25व्या नंबरचे. आणि देशातले पहिले जे गव्हर्नर आहेत ते आहेत सी.डी. देशमुख. आणि आपल्या देशाचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो, आपल्या देशामध्ये पंतप्रधान सुद्धा राहिलेले आणि आरबीआयचे गव्हर्नर असणारे असे एक पंतप्रधान होऊन गेले. आणि ते पंतप्रधान तुम्हाला माहिती असेल, ते पंतप्रधान तुम्ही तासंबेपर्यंत मला चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचंय, मी त्याचं उत्तर तुम्हाला नंतर सांगेन. पहा, या दृष्टिकोनातून या सर्व नोटा आपण व्यवहारामध्ये वापरत असतो. पहा, आता मी ते तुम्हाला आहे ना 10 रुपयाची नोट दिलेली आहे. आता या 10 रुपयाच्या नोटेचं रूपांतरण जेव्हा आपण सुट्ट्यामध्ये करतो ते समजून घेणं आपल्याला महत्वाचं ठरतं. पहा, 10 रुपयाची जेव्हा नोट असते तेव्हा या 10 रुपयाच्या नोटेचे जर आपण 1 रुपयाची जर नाणी घेतली तर ती 1 रुपयाची नाणी किती होतील सुट्टे, 10 होतील. मग आता हे जर काढायचं म्हटलं तर सोपी पद्धत आहे. या 10 रुपये किमतीच्या गोष्टीला आपल्याला काय करायचंय, याला आपल्याला या 1 रुपया मूल्याने भागायचंय. जर आपण याला भागलं, समजा 10 रुपयाला तुम्ही 1 रुपयाने भागलं किंवा याही पद्धतीने केला
तर तुम्हाला भागाकार येणार आहे याचं उत्तर येणार आहे 10. म्हणजे काय होईल की आपल्याला या 10 रुपयाचे एक रुपयाचे जर आपण नाणी घेतली तर ती 10 नाणी आपल्याला सुट्टी मिळते. त्याच पद्धतीने जर 10 रुपयाच्या नोटेचे जर सुट्टे करायचे ठरले तर आपल्याला 2-2 रुपयाचे जर नाणी घ्यायचे म्हटले तर आपण ती 5 नाणी घेऊ. 5 दुने 10 म्हणजे जर 5 नाणी जर आली 2-2 रुपयाची तर या 5 नाण्याचं मूल्य या 10च्या नोटे इतकंच होतं. त्यानंतर पहा जर 5 रुपयाचे जर आपण नाणी घेतली तर त्या 10 रुपयाच्या नोटेच्या बदल्यामध्ये आपल्याला किती नाणी मिळतील? 2 नाणी मिळतील. मग या 10 रुपयाच्या नोटेला जर 10ला 5 ने भागलं तर तुम्हाला 5 एक 5 आणि 5 दुने 10. मग 5 रुपयाचे नाणी किती मिळतील आपल्याला? 2 नाणी मिळतील. आणि पहा आता सध्या चलनात प्रत्यक्षात वापरले जात नाहीत. परंतु परीक्षेच्या दृष्टीने 50 पैशाची नाणी का महत्वाची आहेत ते मी तुम्हाला सांगतो. या 50 पैशाची नाणी किती येतील? जर या 10 रुपयाच्या नाण्याचा जर विचार केला तर आपल्याला 20 नाणी येतील. कारण 1 रुपया म्हणजे 100 पैसे आणि 50 पैसे याला व्यवहारिक भाषेमध्ये आपण म्हणतो 8 आणे. आणि मग या 50 पैशाचे किती येतील आपल्याला? 20 नाणी मिळतील. पहा आता तुम्हाला या सर्व गोष्टी समजण्यापूर्वी आपण 1 रुपया बरोबर 100 पैसे पाहिले होते आणि 100 पैसे बरोबर 1 रुपया. पहा या दोन्ही गोष्टी आपल्याला माहिती झालेल्या आहेत. मग आता या माहिती झालेल्याच्या नंतर मी तर 50 पैसे हा उच्चार केला. मग अपूर्णांकाची संकल्पना ज्यावेळेस आपण विचार करतो ना कोणत्याही वस्तूचं 4 समान भागामध्ये ज्यावेळेस विभागणी केली जाते त्या 4 समान भागापैकीचा एक भाग म्हणजे पाव भाग आणि तो 4 नेहमीप्रमाणे तुम्हाला आपण ज्यावेळेस समजतो त्यावेळेस हा 4 समान भागापैकीचा विचारात घेतलेला एक भाग. मग 1 रुपया हा जर 100 पैसे आहेत 100 पैशाचा 1 रुपया होतो तर याचे 4 भाग केल्याच्या नंतर प्रत्येक भाग हा 25 पैशाचा होईल. प्रत्येक भाग कितीचा होईल? 25 पैशाचा होईल. आणि त्यातला एक भाग विचारात जर घेतला तर पाव भाग बरोबर 25 पैसे. आता समजून घ्या. अपूर्णांकाच्या संकल्पनेमध्ये जर तुम्हाला पाव भाग जर लिहायचा असेल तर एकूण केलेले 4 भाग आणि त्यापैकी विचारात घेतलेला एक भाग म्हणजे 1/4 म्हणजेच काय 25 पैसे. त्यानंतर पहा जेव्हा आपण या 1 रुपयाचे काय केले 2 समान भाग केले मी आता तुम्हाला सांगितलं होतं या 1 रुपयाचे जर 2 समान भाग जर मी केले तर 2 समान भाग काय होतील पहा याचा 2 समान भाग ज्यावेळेस होतात त्यावेळेस आपण विचारात घेतलेला एक भाग केलेले एकूण भाग 2 विचारात घेतलेला एक भाग म्हणजे 1/2 मी पैशाच्या स्वरूपात सांगतोय म्हणजेच 50 पैसे. आता दशांश अपूर्णांकात लिखाण आपण पाहणार आहेत पुढं परंतु तुम्हाला मी पैशाच्या स्वरूपात सांगतोय. ज्या टायमाला याचे आपण 4 समान भाग केलेत एक तर काय केले त्याचे 3 पाव भाग घेतलेत याला शब्द आपण काय म्हणतो पाऊन. पाऊन म्हणजे काय पाव उणे म्हणजे पाव कमी. मग हे 3 भाग घेतल्याच्या नंतर झालेले समान भाग 4 पैकी विचारात घेतलेले 3 भाग म्हणजेच 75 पैसे. पहा या 3 गोष्टी आपल्याला जेव्हा समजतील तेव्हा आपल्याला याचा ज्यावेळेस आपण 16 आणे सच असे म्हणतो 16 आणे. पहा आता व्यवहारामध्ये वापरत असताना या संकल्पनेला 50 पैसे 25 पैसे 75 पैसे याला सुद्धा गोष्टी वापरतात. 25 पैसे बरोबर याला वापरतात 4 आणे किंवा 4 आना. त्यानंतर पहा 50 पैसे 50 पैसे बरोबर हे 4 आणि 4 किती झाले 8 आना. त्यानंतर काय वापरले आपण 75 पैसे 75 पैसे बरोबर 12 आना आणि 100 पैसे
बरोबर 16 आणा. मग 16 आणा म्हणजे 100%. आपण नाही म्हणत का 16 आणि सच म्हणजे 100% सत्य आहे, 100% खरं आहे. त्या दृष्टिकोनातून त्यावेळेस आणा आणि 25 पैशाचा ऋणानुबंध लावतो. व्यवहारामध्ये ज्यावेळेस परीक्षेला गणित येतं, ते तुम्हाला शिष्यवृत्तीला जरी गणित नाही आलं तर नवोदय आणि सैनिकी परीक्षेसाठी या दृष्टिकोनातून या परिमाणाचा विचार करून गणित टाकलं जातं. आणि मग तुमची धांदल उडू नये म्हणून आपल्याला ते समजून घेणं अपेक्षित आहे. पहा, त्यानंतर आता आपण पाहूया 20 रुपयाची नोट. जेव्हा 20 रुपयाची नोट आपण व्यवहारामध्ये वापरतो आणि बाजारामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला 20 रुपयेच्या किमतीपेक्षा छोट्या छोट्या वस्तू तुम्हाला घ्यायच्या असतात. तुम्ही जनरल स्टोअर मध्ये गेला आणि तुम्हाला समजा पेन्सिल घेणं अपेक्षित आहे आणि पेन्सिल जर तुम्हाला 2 रुपये किमतीची असेल किंवा 3 रुपये किमतीची असेल तर त्या टायमाला तुम्हाला सुट्ट्याची गरज पडते. आणि मग 20 रुपयाचे ज्यावेळेस सुट्टे मूल्य आपण पाहतो त्या टायमाला याच 1 रुपयाचे जर 20 रुपयाचे जर सुट्टे केले तर 1 रुपयाचे आपल्याला किती नाणे मिळतील, तर ती 20 नाणे मिळतील. त्याच पद्धतीने 20 रुपयाचे जर आपण 2-2 रुपयाची जर नाणी घ्यायची म्हटली तर ती आपल्याला 10 नाणी मिळतील. आणि 20 रुपयाची जर आपण 5 नाणी जर घ्यायची म्हटली तर 5 चोक 20 आपल्याला 4 नाणी मिळतील. आणि त्याच पद्धतीने जर 10 रुपयाची नाणी घ्यायची म्हटली तर आपल्याला 2 नाणी घेतील. याचाच अर्थ मी उलटा करतो. जर मी तुम्हाला 20 रुपयाची एक एक नाणी दिली आणि तुम्हाला सांगितलं तर 20 रुपयाची नोट घ्या तर किती नोट येईल, ती एक नोट येईल. जर तुम्हाला मी काय केलं 2 रुपयाची किती नाणी दिली, 10 नाणी दिली आणि तुम्हाला सांगितलं काय करा 10 रुपयाच्या तुम्हाला किती नोटा येतील, 2 नोटा येतील. जर मी तुम्हाला 5 रुपयाची किती नाणी दिली, 4 नाणी दिली आणि तुम्हाला सांगितलं तर काय करायचंय 5 रुपयाच्या नोटा घ्या तर त्या बदल्यात तुम्हाला 5 नोटा येतील. आणि त्याचप्रमाणे जर तुम्हाला 10 रुपयाचे मी जर 2 नाणे दिले तर तुम्हाला 10 रुपयाच्या काय मिळतील, 2 नोटा मिळतील. म्हणजे त्यांचं मूल्य आणि याचं दोन्हीचं मूल्य आपल्याला काय होईल, समान होईल. आणि ज्या टायमाला सुट्टे आपल्याला मिळतात त्या टायमाला व्यवहार करणं सोपं जातं. त्यानंतर पहा आता 50 रुपयाची नोट. 50 रुपयाचे जेव्हा आपण सुट्टे घेतो त्या टायमाला 1 रुपयाचे नाणे किती घेणार आहे आपण, 50 नाणे येणार आहेत. 50 रुपयाचे जर 2-2 रुपयाचे जर सुट्टे घ्यायला गेलो 2 रुपयाचे जर नाणी जर घेतली तर आपल्याला किती नाणी येणार आहेत, 25 नाणी येणार आहेत. त्याचप्रमाणे 50 रुपयाचे जर आपण प्रत्येकी 5-5 रुपयाची नाणी घ्यायची ठरले तर आपल्याला 10 नाणी येणार आहे, 5-10 50. आणि त्याचप्रमाणे 10 रुपयाचे जर नाणी घ्यायचा विचार जर केला आपण तर आपल्याला किती नाणी मिळतील, 5 नाणी मिळतील. या पद्धतीने 50 रुपयाचे सुट्टे सुद्धा आपल्याला या नाण्याच्या स्वरूपात घेता येतील. पण जर मी तुम्हाला 2 रुपयाचे 25 नाणी दिली तर तुमच्याकडे त्या नाण्याचं मूल्य किती होईल, 2 रुपयाची नाणी. पहा 2 रुपयाची नाणी किती नाणी इथं, 25 नाणी सांगितली आणि तुम्हाला याचं मूल्य काढायला सांगितलं. जर ही 2 रुपयाची 25 नाणी आहे तर 25 गुणिले 2 बरोबर याचं मूल्य झाले 50. आणि हे 50 मूल्य झाल्याच्या नंतर तुम्हाला सांगितलं की याच्या 10-10 रुपयाच्या नोटा घ्या तर तुम्हाला याच्या किती नोटा येतात, मग 50 भागिले 10 रुपयाची नोट, हा गेला हा गेला आणि 5 एक, मग तुम्हाला किती नोटा मिळतील, 5 नोटा मिळतील. पहा 100 रुपयाची नोट आहे आता आपल्याकडे. आपण दैनंदिन व्यवहारात 10, 20, 50, 100 आणि 500 आणि 200 या नोटा सर्रास वापरतो. या नोटा आपल्याला सुट्ट्या घेण्याच्या दृष्टिकोनातून पहा 1 रुपयाची जर 1 रुपयाची जर 100 रुपयाची सुट्टी जर घेतली तर नाणी किती येतील आपल्याला, 100 नाणी येतील. आणि त्याचबरोबर जर 2 रुपयाची नाणी घेतली आपण नाणी येतील आपल्याला 2 रुपयाची, 50 नाणी येतील. आणि जर 5 रुपयाची जर नाणी घेतले तर आपल्याला किती नाणी येतील, 20 नाणी येतील. आणि 10 रुपयाची जर नाणी घेतली तर आपल्याला 10 रुपयाची किती नाणी येतील, 10 नाणी येतील. आता हे झालं नाण्याच्या संदर्भात आपण घेतलेले 100 रुपयाचे सुट्टे.
परंतु आता आपल्याला 100 रुपयाचे सुट्टे घेण्यासाठी त्यापेक्षा कमी असणाऱ्या मूल्याच्या नोटाचे जर सुट्टे घ्यायचे म्हटले तर आपल्याला सुट्टे घेता येतात. मग 5 रुपयाच्या जर आपण नोटा घेतल्या तर 5 रुपयाच्या नोटा आपल्याला किती नोटा घ्यावा लागतील? 20 नोटा घ्यावा लागतील. तेव्हा त्या 20 नोटाचं मूल्य किती होईल? 100 रुपये होईल. त्याचप्रमाणे जर 10 रुपयाच्या नोटा जर घ्यायच्या म्हणल्या 100च्या सुट्ट्या तर तुम्हाला त्या नोटा किती घ्याव्या लागतील? 10 घ्यावे लागतील. आणि या 10 नोटांचं मूल्य सुद्धा किती होईल? 100 रुपये होईल. त्याचप्रमाणे 20 रुपयाच्या नोटा जर घ्यायच्या म्हटल्या तर 20 रुपयाच्या आपल्याला 5 नोटा घ्यावा लागतील. आणि 50 रुपयाच्या जर नोटा घ्यायच्या सुट्ट्या म्हटल्या तर 50च्या 2 नोटा घेतल्याच्या नंतर त्याची किंमत किती होईल? 100 रुपये होईल. त्याचप्रमाणे पूर्वी चलनामध्ये 200 रुपयाची नोट नव्हती. नोटाबंदीच्या नंतर 200 रुपयाची नोट अस्तित्वात आलेली आहे आणि ती सध्या व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे. आता या 200 रुपयाच्या नोटाच्या संदर्भाने परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. का? कारण आपल्याकडे जनरली आपण 50, 100, 10, 20च्या दृष्टीने विचार करतो किंवा 500च्या. पण 200ची नोट व्यवहारामध्ये अलीकडच्या काळात आल्यामुळे याच्यावरती परीक्षेला येणारा प्रश्न थोडासा तुम्हाला संभ्रमित करणारा असतो. म्हणून 2 रुपयाचे जर आपण 1 रुपयाचे नाणे जर सुट्टे घ्यायचे म्हटले तर आपल्याला 1 रुपयाचे 200 नाणे येतात, 2 रुपयाचे आपल्याला 100 नाणे येतात, 5 रुपयाचे आपल्याला 40 नाणे मिळतात आणि त्याचप्रमाणे 10 रुपयाचे नाणे आपल्याला किती घ्यावा लागतील? 20 घ्यावा लागतील. आता या 200 रुपयाच्या नोटाच्या मूल्याचा विचार करता त्याच्यापेक्षा कमी मूल्याच्या नोटांचे ज्यावेळेस आपण सुट्टे घ्यायला जाणार किंवा दिलेल्या सुट्ट्या नोटाचे आपण बंद घ्यायला जाणार त्या टायमाला त्या बदल्यात आपल्याला नोटा मिळतील. समजा मी 10 रुपयाच्या 20 नोटा घेतल्या तर मला 200 रुपयाची एक नोट मिळेल. आणि मी काय केलं, ज्या टायमाला 10 रुपयाच्या मी 20 नोटा घेतल्यात आणि मी काय करायला गेलोय, बंदी नोट घ्यायला गेलो तर त्या टायमाला मला 200 रुपये मूल्याची नोट मिळाली. 20 रुपयाच्या नोटाच्या मी जर सुट्ट्या केल्या तर मला 10 नोटा मिळतील. आणि त्याचप्रमाणे जर 50 रुपयाच्या जर मी नोटा घेतल्या तर 200 रुपयाच्या नोटाच्या 50 नोटा किती येतील? 4 नोटा येतील आणि त्यावेळेस या 200 रुपयाची सुट्टे आपल्याला मिळतील. त्याचबरोबर 100 रुपयाची जी नोट आहे या 100 रुपयाच्या 2 नोटा घेतल्याच्या नंतर आपल्याला त्या 2 नोट मूल्य या 200 रुपयाच्या नोटा एवढं होईल आणि ते त्याचे सुट्टे होतील. त्यानंतर 500 रुपयाच्या नोटा. आता 500 रुपयाची ज्यावेळेस नोट घेतो त्या टायमाला 1 रुपयाची किती नाणी घ्यावं लागतील आपल्याला? 3 नाणी घ्यावं लागतील 500. 2 रुपयाची किती नाणी घ्यावं लागतील? 3 नाणी घ्यावं लागतील आपल्याला 250. आणि 5 रुपयाची नाणी किती घ्यावं लागतील? 3 नाणी घ्यावं लागतील आपल्याला 100. त्याचप्रमाणे 10 रुपयाची नाणी किती घ्यावं लागतील? तर 3 नाणी घ्यावं लागते आपल्याला 50. पण त्याचप्रमाणे नोटाचाही जर विचार केला तर 5 रुपयाच्या आपल्याला नोटा घ्यावा लागतील 100. तेव्हा त्या 100 नोटाचं मूल्य 5 रुपयाच्या असणाऱ्याचं 500 रुपये होईल. आणि त्याचप्रमाणे जर 10 रुपयाच्या आपण जर नोटा घेतल्या तर या 10 रुपयाच्या नोटाचं 50 नोटा येतील आणि त्या 50 नोटांचं मूल्य होईल 200 रुपये. त्याचप्रमाणे 20 रुपयाच्या जर नोटा तुम्ही घेतल्या तर याचं मूल्य तुम्हाला होईल 25 नोटाच्या संदर्भाने 500 रुपये आणि 50 रुपयाच्या जर तुम्ही नोटा घेतल्या तर त्या तुम्हाला घ्यावा लागतील 10 रुपये आणि 100 रुपयाच्या नोटा तुम्हाला घ्यावा लागतील 5 रुपये. तेव्हा ते सुट्टे होतील. आणि 5 नोटा जर 100च्या घेतल्या तर त्याचं मूल्य आणि त्या बदल्यात आपल्याला मिळणारे 500 रुपयाची नोट. सर 50 रुपयाच्या 10 नोटा घेतल्या तर या 50 रुपयाच्या नोटांचं मूल्य होणार आहे 500 रुपये. आणि जर परत मी 20 रुपयाच्या 25 नोटा घेतल्या तर या 25 नोटांचं मूल्य होणार आहे 500 रुपये. आणि त्याचप्रमाणे पाहता तुम्हाला मी 2000च्या नोटेचं रूपांतरण दाखवलं नाहीये. पाहता हे सगळं तुम्हाला नाणी नोटा सुट्टे सांगितल्याच्या नंतर आपल्याला प्रत्यक्षात परीक्षेसाठी असणारा महत्वाचा मुद्दा आणि या दृष्टिकोनातून आपल्याला याचं रूपांतरण पाहिजे. रुपये, पैसे, पैसे, रुपये आणि याचं असणारं व्यावहारिक नाव.
पहा, तुम्ही दुकानात गेल्याच्या नंतर किंवा बाजारात गेल्याच्या नंतर दुकानदार तुम्हाला म्हणतो पेन्सिल 3.5 रुपयाला आहे. पेन किती रुपयाला आहे? 7.5 रुपयाला आहे. कापड कसं मीटर आहे? 25.5 रुपये मीटर आहे. या वहीची पुस्तकाची किंमत किती आहे? 15.25 आहे. या शर्टची किंमत किती आहे? 750 आहे. जेव्हा असे शब्द येतात आणि परीक्षेला याच धर्तीवर येणारा प्रश्न येतो, त्या टायमाला या असणाऱ्या रुपये, पैसे याचं असणारं व्यावहारिक ज्ञान आणि त्याचं मूल्य जर आपल्याला समजलं तर आपल्याला कोणतंही गणित सोडवण्यासाठी अडचण येणार नाही. तुम्हाला मी इथं छोट्या प्रमाणात एक गोष्ट सांगवलेली आहे. पहा, इथं एक 2 गोष्टी दिल्यात आपण. काय पाहिलं आपण इथं? आपण इथं पाहिलंय 1 रुपया बरोबर 100 पैसे. आपण ओळख करून देते. 100 पैशाचा 1 रुपया होतो. मग आता 1 रुपया आणि 25 पैसे. मग या 1 रुपया 25 पैशाचं जे मूल्य झालेलं आहे ते 125 पैसे झालेलं आहे. त्याचबरोबर दशांश अपूर्णांकामध्ये ज्यावेळेस 125 पैसे याचं रूपांतरण लिहिलेलं आहे, याचं रूपांतरण 1.25. पहा आता याचं रूपांतरण कसं होतंय, काय होतंय हे आपण समजून घेणार आहोत. आणि मी इथं पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये याचं मूल्य लिहिलेलं आहे. तुम्हाला जर परीक्षेला समजा सपोज असा प्रश्न आला, मी समजा इथं लिहिलं याची या दिलेल्या बेरजेचं मूल्य किती आहे. आता याचं जर उत्तर तुम्हाला इथं जर दिलं असेल, समजा पहिलं उत्तर दिलंय तुम्हाला 500 पैसे, दुसरं उत्तर दिलंय 600 पैसे आणि तिसरं उत्तर दिलंय तुम्हाला 700 पैसे आणि चौथं उत्तर दिलंय तुम्हाला 400 पैसे. तुम्ही तर म्हणणार सरांनी तर आम्हाला काही शिकवलं नाहीये, याचं उत्तर कसं काढायचंय. पहा, पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये जेव्हा पैशाचं परीक्षेमध्ये लेखन आलेलं असतं आणि त्या टायमाला या प्रश्न लक्षात येत नाही आणि हे समजावं म्हणून या सर्व संकल्पना आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. पहा, 125 पैसे ज्यावेळेस होतात त्या टायमाला तो 1 रुपया 25 पैसा कसा होतो. पहा, आपण पाहिलेलं आहे एक वस्तू पूर्ण आहे आणि ही 1/2 ही वस्तू अपूर्ण आहे. आता 1.25 रुपयाच्या दृष्टीने जर विचार केला तर एक वस्तू पूर्ण आहे आणि एक वस्तूचा पाव भाग आहे. दिलेल्या अपूर्णांकाचं पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करावं लागतं. मग छेद गुणिले पूर्णांक अधिक अंश आणि त्याला भागिले छेद. 4 1 4, 4 आणि 1 5/4. यांनी याला भागलं. 4 1 4, इथं उरला 1, दशांश चिन्ह घेतला, 0 दिला, 10 झाले. 4 दुने 8, किती उरले? 2 उरले आणि 2 वर 0 घेतला, 20 झाले. 4 पंचे 20. म्हणजेच 1.1/4 हा 1.25 रुपये आहे. व्यवहारी भाषेत याचं नाव काय आहे? 1.25 रुपये आहे. आणि दशांश अपूर्णांकामध्ये जेव्हा तुम्ही लिहाल तेव्हा त्याचं रूपांतर असणार आहे 1.25. पहा आता त्याच पद्धतीने मी इथे 1.5 रुपयाचं उदाहरण दिलंय तुम्हाला. 1.5 रुपया म्हणजे काय? 150 पैसे म्हणजे 1 रुपया 50 पैसे. मग या 1 रुपया 50 पैशाचं दशांश अपूर्णांकामध्ये लेखन 2 पद्धतीने होतं. 1.5 किंवा 1.50. इकडे तुम्ही किती शून्य दिले तरी त्याचं मूल्य काही होत नाही. म्हणूनच याचं रूपांतरण पहा 1 पूर्ण आणि 1 अर्धी. म्हणून याचं मूल्य काय झालेलं आहे? याचं रूपांतर जर केलं तुम्ही तर 2 1 2 आणि 3/2. मग ज्या टायमाला या पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतरण करतो तेव्हा 150 पैशाचं मूल्य येतं 1.05 आणि त्याला व्यवहारी भाषेमध्ये आपण म्हणतो 1.5 रुपया. पहा, त्याचप्रमाणे आता इथं मी पाहिलंय तुम्हाला 1.25 रुपये. 175 पैसे. 100 पैशाचा 1 रुपया 75 पैशाचा पाऊण भाग.
मग 1 रुपया आणि 75 पैसे. मग दशांश अपूर्णांकात याचं मूल्य लिहिलेलं आहे 1 रुपया 75 पैसे. एक भाग पूर्ण आहे. चार थोडासा हा भाग 4 लिहिलेला नव्हता. पहा इथं हा भाग 1 पूर्ण आहे आणि हा पाऊण भाग आहे. याचं मूल्य किती झालेलं आहे आपल्याला? याचं मूल्य झालेलं आहे पहा याचं मूल्य झालेलं आहे ₹2.25. मग आता दैनंदिन व्यवहारामध्ये छोटे छोटे व्यवहार करत असताना रुपये आणि पैशामध्ये व्यवहार करतो, परंतु त्याचबरोबर आपण त्याचं व्यावहारिक नाव सुद्धा माहित असणं तेवढंच अपेक्षित आहे. का अपेक्षित आहे? मी तुमच्यासाठी एक छोटासा चार्ट दिलेला आहे पाहता इथं. आणि या फक्त 1 रुपया 2 रुपया पुरता मर्यादित नाहीये. तुम्हाला आज घरी गेल्यानंतर एक काम करायचंय. तुम्ही घरी गेल्याच्या नंतर काय करणार आहात? या संख्येचं तुमच्या वहीमध्ये लेखन करणार आहोत. पहा 1 रुपया म्हणजे 100 रुपये म्हणजे 1 शेकडा. आपण ज्यावेळेस संख्याचं वाचन करतो ना, समजा मी इथं जर संख्या लिहिली, काय संख्या लिहिली मी इथं संख्या लिहिली 735. 700 शे हा शब्द लागलाय. शेचा अर्थ असा आहे शेकडा. शेकडा म्हणजेच 100. आणि व्यवहारी भाषेत जुन्या पद्धतीनं ज्यावेळेस स्त्रिया बाजरी मोडायच्या त्यावेळेस त्या माझ्या मी 150 मोडलं 200 मोडलं म्हणजे शेकडा हा शब्द वापरला जायचा. आणि आपण वाचताना सुद्धा शे म्हणतो बरं का, पण होतं काय का म्हणतो हे लक्षात येत नाहीये. याचा अर्थ असा आहे की 100 रुपये म्हणजे 1 शेकडा. आता पहा हे 100च्या संदर्भाने झालं. पण 125 रुपये व्यवहारी भाषेत याला काय म्हणतात? आता या 100 रुपयाचे पुन्हा 4 समान जर भाग केले तर 25 रुपये 25 रुपये 25 रुपये 25 रुपयाप्रमाणे होता. हा पहिला भाग पाव भाग. हे दोन्ही एकत्र आले अर्धा भाग. हे तिन्ही एकत्र आले पाऊण भाग. आणि पुन्हा एक 4 एकत्र आले पूर्ण भाग झाला. म्हणजे पहा 100 रुपयाचे 4 समान भाग केले. 100 रुपये आणि 25 रुपये आपल्या व्यवहारी भाषेत त्याला आपण काय म्हणतो 125 रुपये. त्याचप्रमाणे जर 150 रुपये जर घेतले तर त्याला व्यवहारी भाषेमध्ये काय म्हणतो आपण 150 रुपये. त्याचप्रमाणे 175 रुपयाला आपण काय म्हणतो ₹250. आणि 200 पूर्ण झाले ते याला काय म्हणतो आपण 2 शेकडा. याचप्रमाणे तुमच्यापर्यंत तुम्हाला 100पर्यंत या सर्व गोष्टीचं तुम्ही इथून पुढे लिहायचंय. आता मी किती लिहिलंय 100पर्यंत लिहिले. तुम्ही 101 102 103 या पद्धतीनं पुढे जाऊन तुम्ही लिहिणार आहेत. 200च्या स्वरूपात सुद्धा लिहिणार तुम्ही 250 250 350 आणि काय 300. मग 300 म्हणलं तर तुम्हाला काय येणार आहे 3 शेकडा. त्याच धर्तीवर हे झालं 100च्या पटीतलं. आपण पाहिलं 1 रुपयाच्या पटीतलं. आता पाहूया आपण 1000च्या पटीतलं. तुम्हाला 1000 रुपये मग 1000चं जेव्हा आपण समान 4 भागात वाटणी करणार आहोत तर या 1000चा पाव भाग होणार आहे 250 रुपये. आणि या 1000चा अर्धा भाग होणार आहे 500 रुपये. आणि या 1000चा पाऊण भाग होणार आहे 750 रुपये. मग मी जर असं म्हटलं 1250 रुपये म्हणजे काय झालं हे 1500 रुपये. मग आपण कधी कधी याला काय म्हणतो 1250 सुद्धा म्हणतो. आणि जेव्हा 1250 म्हणतो तेव्हा तुम्ही काय होता गोंधळात पडता. अरे नेमके 1250 म्हणजे किती? मग त्या टायमाला याचं व्यावहारिक नाव आणि गणितीय नाव या दोन्ही गोष्टी आपणाला ज्ञात असणं तेवढंच अपेक्षित आहे. आणि त्या दृष्टीने आपल्याला त्या 1000चं सव्वा मूल्य काय आहे हे माहिती असणं सुद्धा गरजेचं आहे. पहा 1500 म्हणजे काय हो 1500 रुपये. आणि या 1500चं मूल्य काय होतंय हे आपण ज्यावेळेस गणितीय भाषेत लिहितो त्या टायमाला आपण 1000 आणि 500 रुपये या स्वरूपामध्ये लिहिणार. त्याचप्रमाणे मी एक संख्या लिहिलेली काय 3750. याचाच अर्थ काय होतोय 4500.
तुम्ही विद्यार्थी मित्रांनी मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. मी तुम्हाला आता एक संख्या सांगतो. 6,500 म्हणजे किती? तुम्ही सर्वांनी चॅट बॉक्स मध्ये त्या संख्येचं मूल्य किंवा किंमत मला टाका. 6,500 म्हणजे किती रुपये? मी फक्त व्यवहारी भाषेतलं नाव सांगितलंय, तुम्ही मला गणितीय भाषेतलं त्याचं मूल्य किंवा किंमत. 6,500 म्हणजे किती रुपये? पाहूया आपण कोण कोण उत्तर देते. म्हणजे तुम्हाला गणिती आणि व्यवहारी भाषेतलं ज्ञान जर कळालं, मी आदरणीय वाघ सरांना विनंती करतो की त्यांनी काही नावं वाचावेत. पहा, हा मला सांगा नाव. भारत, कुलट, कापसे, खुले, डुकरे, हे सर्व विद्यार्थी पहा. देशमुख, पटापटा तुम्हाला याच गणितीय आणि व्यवहारी नाव समज. भोसले, गायकवाड, छान छान छान. अभिनंदन तुमचं सर्वांचं. तुम्ही मनपूर्वक व्यवहारी आणि गणितीय नाव समजून घेतात. आणि जेव्हा व्यवहारी आणि गणितीय नाव आपल्याला समजन, त्या टायमाला आपल्याला या गोष्टी ना गणिताच्या उदाहरणामध्ये सोडण्यासाठी आपल्याला काय होतील, सहजासहजी लक्षात येतील. त्यानंतर मी इथं लाखाच्या स्वरूपात उदाहरण दिलेलं आहे. पहा इथं इथं 1.5 लाख रुपये दिले. त्यानंतर मी इथं काय दिलंय, 5.25 लाख रुपये दिले, म्हणजेच 5,75,000 रुपये दिले. आणि काय दिले इथं तुम्हाला 9.25 लाख रुपये दिले, म्हणजे 9,25,000. या पद्धतीने मी तुम्हाला इथं काय दिलेलं आहे, उदाहरणामध्ये दिलेलं आहे. पहा आता विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा या गोष्टीचं आपल्याला ज्ञान होतं, त्या टायमाला आपल्याला यावरील काही प्रश्न, आता ही फक्त सोपी पद्धत आहे, याच्या काठ्याने पातळीपर्यंत आपल्याला उच्चतम लेव्हलला जायचंय. मी जे तुम्हाला प्राथमिक स्तरावरच जे गोष्टी समजून सांगल्या त्यावरचे प्रश्न आहेत. यावरचा पहिला प्रश्न आहे, पाहते 5 रुपये म्हणजे किती पैसे? पहा विद्यार्थी मित्रांनो, इथं 5 रुपये मध्ये आपल्याला एक माहित आहे, 1 रुपया बरोबर, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, 1 रुपया बरोबर 100 पैसे. मग 5 रुपये बरोबर किती? म्हणजे इथं 50 पैसे, 5,000 पैसे, 500 पैसे आणि 5 पैसे. तुम्ही परीक्षेला सोडत असताना कधी कधी गोंधळ होतो. हा शून्य पाहताना कधी कधी अडचण येते. 1 रुपया म्हणजे जर 100 पैसे असतील तर 5 रुपये म्हणजे नक्कीच 500 पैसे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर अगदी बरोबर आहे. काळजीपूर्वक पाहायचंय, 5,000 आणि 500 मध्ये गफलत होती. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या सारख्या हुशार विद्यार्थ्यांकडून या चुका घडतात. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, पहा आता मी प्रश्न काय लिहिलाय आपण, हा प्रश्न इथं लिहिलाय पहा, 5.25 रुपये म्हणजे किती पैसे? व्यवहारी ज्ञानामध्ये व्यवहारात वापरला जाणारा शब्द आहे 5.25 रुपये. 5.25 रुपये म्हणजे पैशात विचारलाय, रूपांतरण विचारलंय. मी तुम्हाला मी सांगितलंय 1 रुपये बरोबर किती, 100 पैसे. पहा 1 रुपया बरोबर 100 पैसे. आणि आपण पाहिलेलं आहे पाव भाग म्हणजे 25 पैसे, अर्धा म्हणजे 50 पैसे, म्हणजे आणि पाऊन म्हणजे किती आपण पाहिलेलं आहे की 75 पैसे. मग सगळ्यात महत्वाचं तुम्हाला कळायला पाहिजे, 5.25, 7ला पाव भाग कमी आहे, याचा अर्थ 6 आणि काहीतरी उत्तर आहे. म्हणून हे जर 725 पैसे जर पाहिले तर हे 7.25 रुपये होतील. त्यानंतर 775 जर पाहिले तर आपल्याला 7.25 रुपये होतील. आणि 750 पैसे जर पाहिले तर 7.5 रुपये होतील. आणि जर 675 पैसे पाहिले तर आपल्याला 5.25 रुपये होतील. पहा त्यानंतरचा आपल्याला पुढचा प्रश्न आहे, पहा 425 म्हणजे किती रुपये? चला तुम्ही सर्व विद्यार्थी मित्रांनी याचं उत्तर टाका. तुम्ही सर्व विद्यार्थी मित्रांनी 425 रुपये म्हणजे किती रुपये? चला चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाका, 425 म्हणजे किती रुपये? राजू कुठे गेलाय? राजूने उत्तर देणं अपेक्षित आहे मला. चला 425 कोण कोण उत्तर पहा, फास्ट नाव येऊ राहिले तुमचे. पटोळे, दही, कापसे, काकडे, गायकवाड. पहा या पद्धतीचे विद्यार्थ्यांचे नाव येतात. मी नावही वाचू शकत नाही, इतक्या वेगामध्ये तुमचे नाव येत आहेत. पहा साई, गणेश, गरजे, या पद्धतीने तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी
ऍज फास्ट ऍज उत्तर देतात. तुमचं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. पहा विद्यार्थी मित्रांनो, 450 400 450 म्हटलं. इथे दोन गोष्टी या उत्तरामध्ये जर पाहिल्याच्या नंतर तुमची गफलत होती. आपण घड्याळ पण शिकतो आणि घड्याळाचा 1.25 तास वेगळा आणि पैशाच्या संदर्भात 1.25 तास वेगळा. त्या टायमाला ज्यावेळेस आपण विचार करतो त्या टायमाला एक 415 उत्तर आहे तुम्हाला दिसतंय इथे पहा. आणि हे 415 उत्तर ज्यावेळेस पाहतो ना त्या टायमाला घड्याळाचा विचार, प्रश्न जर वरचा प्रश्नपत्रिकेत घड्याळाचा असेल आणि तिथं जर असेल 1.25 तास म्हणजे काय, 3.25 तास म्हणजे काय, आणि त्याला अनुषंगाने जर हा खालचा प्रश्न आला तर तुमच्या मुलांची गफलत होती. काय गफलत होती? तुम्ही 15 मिनिटाला 1.25 तास पाव तास समजता, तो गोंधळ होतो आणि मग त्या टायमाला तुम्ही या दोन पर्यायामध्ये कन्फ्युज होता आणि तुमचं उत्तर चुकतं. पहा इथं 420 रुपये म्हणजे 425 होत नाही, 450 म्हणजे 450 होतात, 415 म्हणजे 425 होत नाही, 425 रुपये म्हणजे 425 रुपये होतात. आणि हे आपल्याला समजून घेणं तेवढंच अपेक्षित आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्याचं उत्तर काढणं कमी आहे. पहा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 850 रुपये म्हणजे किती रुपये? पहा आता इथं 850 रुपये म्हणजे 825, 850, 850 आणि 800. वर दिलेली संख्या ही गणितीय स्वरूपात आहे आणि खाली दिलेलं उत्तर हे व्यवहारिक स्वरूपात आहे. म्हणून या संदर्भातून जर आपण याचा विचार केला, 825 म्हणजे 825 रुपये. 825 म्हणजे किती? 825 रुपये. 850 म्हणजे किती? 850 रुपये. 850 म्हणजे किती? 775 रुपये. आणि 800 म्हणल्यावर किंवा इथं जर शेकड्यात दिलं असतं तर त्याप्रमाणे म्हणजे 800 रुपये. मग जर इथं उत्तर पाहिलं तर आपण याचं आणि याचं मूल्य तुम्हाला लिहिताना सारखं येतंय आणि मग लक्षात येतंय की आपला पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा प्रश्न आहे, 3500 रुपये म्हणजे किती रुपये? पहा इथं पर्याय दिलेले आहेत. अगोदर पर्याय आपण वाचणं अपेक्षित आहे आणि उत्तर लिहिताना कधीही चारही पर्यायाचा विचार करायचा आणि मग योग्य तो पर्याय काय करायचा आपण गोल करायचा आहे. पहा 3125, 3250, 3500 रुपये, 3750 रुपये. 3000 हे 125 आहेत. व्यवहारी भाषेमध्ये आपण याच्यात उत्तर सांगू शकत नाही हजारामध्ये, पण 3250 उत्तर काय होतंय? 3500. 3500 उत्तर काय होतंय? 3500. आणि 3750 उत्तर काय होतंय? 4500. मग आपल्याला प्रश्न विचारलाय काय? 3.5 म्हणजेच काय? 3500 रुपये. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं काय आहे? बरोबर आहे. पहा त्यानंतर नाणी आणि नोटा याची आपल्याला बेरीज आणि वजाबाकी जर आलीच तरच आपण या वरती येणारे प्रश्न सोडू शकतो. पहा आपण मापन या घटकामध्ये सेंटीमीटर, मीटर, त्याचप्रमाणे ग्रॅम, किलोग्रॅम, लिटर आणि मिलीग्रॅम याची बेरीज केलेली. त्याच धर्तीवर पैसे याची बेरीज आणि वजाबाकी करायची असते. पहा याची बेरीज करत असताना अगोदर पैशाची बेरीज करायची आणि नंतर काय करायची? रुपयाची बेरीज करायची. पहा आता इथं एक उदाहरण दिलेलं आहे, 5 रुपये 75 पैसे आणि 3 रुपये 50 पैसे याची जर बेरीज केली, इथं 0 आणि 5 याची बेरीज येणार आहे पहा याची बेरीज येणार इथं, याची बेरीज येणार इथं 5, 7 आणि 5 12 झाले आणि त्यानंतर 5 आणि 3 8 इथं आले. आता हे उत्तर बरोबर आहे का? नाही. हे उत्तर 8 रुपये 125 पैसे आले. मग आता आपण शिकलेलो आहेत ना, 125 पैसे म्हणजेच काय हो? 100 पैसे म्हणजे 1 रुपया आहे. म्हणजे हा 1 रुपया इकडे कन्वर्ट करायचा आहे आणि या 8 मध्ये मिळवायचा आहे. मग इथं होणार आहे 8 आणि 1
रुपये आणि इतर राहणारे 25 पैसे. या पद्धतीने याची बेरीज होणार आहे. आणि आता वजाबाकी जर पाहिजे असेल तर आपल्याला अगोदर पैशाची वजाबाकी करणं अपेक्षित आहे आणि नंतर रुपयाची. म्हणजे इथं वजाबाकी 20 रुपये 50 पैसे आणि वजा 14 रुपये 75 पैसे. पण 50 पैशामधून 75 पैसे जर वजा करायचे असतील तर ते करणं शक्य नाही. म्हणून आपण काय करतो, या 20 रुपयाकून 1 रुपया उसना घेतो, हातचा घेतो, इतर राहिलेत 19 रुपये. आता 1 रुपया आले तुम्ही 50 मध्ये 1 मिळवताना आणि 51 करताना आणि तुमचं उत्तर चुकेल, गडबडीत होतं. म्हणून काय 1 रुपया बरोबर 100 पैसे आणि इथले 50 पैसे यांची बेरीज करायची. एकूण झाले 150 पैसे आणि या 150 मधून मग हे 75 पैसे आपल्याला वजा करायचे. यातून वजा केले की आपल्याला पैसे किती राहतात इथं शिल्लक 75 पैसे. आणि मग या 19 रुपयामधून 14 रुपये वजा करायचे. जेव्हा 19 मधून 14 जातील त्यावेळेस आपल्या शिल्लक राहतील 5 रुपये आणि मग याचं उत्तर येईल 5 रुपये 75 पैसे. आणि ते समजून घेणं आपल्याला तेवढंच गरजेचं आहे. पहा आता मी एक तुम्हाला इथं उदाहरण सोडलेलं आहे. तुम्ही सर्व विद्यार्थी मित्रांनी मला चॅट बॉक्स मध्ये या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. पहा 2.25 रुपये आणि 3.25 रुपये मी तुम्हाला इथं त्याचं गणितीय स्वरूपात सुद्धा मान्य करून दिलेले आहे रुपये आणि पैशामध्ये. आणि तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी याचं उत्तर द्यायचं आहे. 2.25 रुपये म्हणजे 2 रुपये 25 पैसे आणि 3.25 म्हणजे 3 रुपये 75 पैसे. तर पहा सर्व विद्यार्थी सचिन, आरुष, पालवे, मलिक, शिंदे, तुमचे नावही मी वाचू शकत नाही, एवढ्या फास्ट मध्ये तुम्ही उत्तर देतात. तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि पहा आता इथं आपण क्रिया केली पाहिलेले 2.25 रुपये. 2.25 रुपये म्हणजे काय 2 रुपये 25 पैसे आणि 3.25 म्हणजे 3 रुपये 75 पैसे. 5 शून्य हातचा आला 1, 7 2 9 1 10 इथं झाले 100 आणि 3 2 5 पण 5 रुपये 100 पैसे झाले. म्हणजे 100 पैसे झाले म्हणजे काय झालं हो 1 रुपया झाला. त्याचं कन्व्हर्जन रूपांतरण इकडे करायचं म्हणजे याच्यात 1 मिळवायचा म्हणजे इथं झाला 6 रुपये. म्हणजे 6 रुपये झाले याचाच अर्थ काय झाला 600 पैसे झाला. पहा परीक्षेला नेहमी फसवे प्रश्न असतात. एवढं सहजासहजी तुम्हाला 2 मार्क द्यायला कोणीही तयार नसतं आणि म्हणून असे प्रश्न आपण पाहणं आणि त्याचा सराव करणं अपेक्षित आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर इथं काही तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत. मी 5 रुपयाची 50 नाणी देऊन त्या बदल्यात 10 रुपयाच्या किती नोटा येतील. नाणी कशाची दिलेली आहेत 5 रुपयाची. किती दिली तर 50 गुणाकार करा 50 गुणिले 5 5 0 0 आणि 5 5 25 काय झालं इथं 250 रुपये मूल्य आलंय. तुम्हाला काय सांगितलंय त्याच्या बदल्यात नोटा किती सांगितल्यात 10 रुपयाच्या. भागा याला 10 ने हा गेला राहिले 25 म्हणजे किती नोटा येतील हो. मग पर्याय क्रमांक याचं 4 उत्तर येईल. पहा विद्यार्थी मित्रांनो असे अनेक भरपूर प्रश्न आहेत आणि आपण या अनेक प्रश्नांचा सराव उद्या पण करणार आहोत. पण त्या दृष्टिकोनातून पहा परीक्षेला तुम्हाला प्रश्न येत असतात. पहा मागील काही परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहेत. मी तुम्हाला नमुना दाखल 1-2 प्रश्न इथे घेतो. पहा जीवन ने आता नावात थोडी स्पेलिंग का जीवन ने थोडस करा. पहा इथं 50 रुपये 100 रुपये आणि 500 रुपयाच्या प्रत्येकी 2 नोटा बँकेत देऊन त्या रकमेच्या 20 रुपयाच्या नोटा मागितल्या तर त्याला 20 रुपयाच्या किती नोटा मिळतील. आणि हा प्रश्न 2021 सालच्या परीक्षेसाठी आलेला आहे. पहा आता काय केलं त्याने पहा 50 रुपयाच्या प्रत्येकी नोटा किती 2 50 गुणिले 2 मूल्य किती झालं 100. 100च्या नोटा किती 100 गुणिले 2 200 आणि 500 रुपयाच्या किती 500 गुणिले 2 1000 रुपये. मग या सर्व नोटांच्या मूल्यांची आपण जर बेरीज केली
तर आपल्याला काय बेरीज येईल हो? याची बेरीज येईल आपल्याला 1300 रुपये येतील. मग त्या बदल्यात किती रुपयाच्या नोटा मागायच्यात आपल्याला? 20 रुपयाच्या नोटा मागायच्यात. म्हणून 1300 भागिले 20 रुपयाच्या नोटा. मग काय करायचं? हा आपण भागाकार अपूर्णांकाच्या स्वरूपाने मी करतोय. आणि हा का शिकण्याची गरज आहे? कारण स्कॉलरशिपला आपल्याला वेळ वाचायची गरज आहे. म्हणून बे एक बे बे सख्खी 12 एक उरला आणि बे पंचे 10. किती उत्तर आलो? 65. इथं 65 पहा, पर्याय क्रमांक 2 आहे. म्हणून जर 50, 100, 500 रुपयाच्या जर 2-2 नोटा असतील तर या नोटांचं मूल्य 1300 होईल. त्या बदल्यात 20 रुपयाच्या नोटा घेतल्या तर त्या नोटा आपल्याला किती मिळतील? 500 नोटा मिळतील. पहा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तुम्ही सोडायचा आहे घरी आणि याचा सराव करायचा आहे. 970 रुपयात 50 रुपयाच्या जास्तीत जास्त किती नोटा येतील? हा 2017-18च्या दरम्यान प्रश्न आलेला आहे. आणि हा प्रश्न अशा पद्धतीचे प्रश्न सोडायचे. पहा हे फक्त सामान्य स्तराचे प्रश्न होते. आपल्याला उद्या खास काठिण्य पातळीच्या स्तरावरचे व्यवहारामध्ये आपल्याला फसवणारे आणि परीक्षेमध्ये आपल्याला बुद्धीला चालना देणारे प्रश्न आपण पाहणार आहोत. पहा विद्यार्थी मित्रांनो, मिशन आरंभ जिल्हा परिषद अहमदनगरने हा जो स्तुत्य उपक्रम चालवला आहे, या उपक्रमाची जी प्रेरणा आहे आपले जिल्हा परिषदेचे शिव सन्माननीय एरेकर साहेब, शिक्षणाधिकारी सन्माननीय पाटील साहेब, आपले तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी पवार साहेब, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो मिशन आरंभच आहे पाथर्डी तालुक्याचं सगळ्यात महत्वाचं कामाचं नियोजन आणि या दृष्टिकोनातून याचे नोडल अधिकारी म्हणून माननीय मार्गदर्शक आमचे कराड साहेब आणि यांच्या बरोबर यांच्या साथीला असणारे वाघ सर, घोगरे सर, हा स्टुडिओ उपलब्ध करून देणारी शाळा, त्याचबरोबर याच्या माग तांत्रिक सहाय्य असणारे भूषण कुलकर्णी सर, थापकर सर आणि तुम्ही सर्व मार्गदर्शक, या सर्वांच्या सहकार्याने हा उपक्रम चाललेला आहे. आजच्या दिवसाची तासिका माझ्याकडे आली होती. तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना ती नक्कीच आवडली असेल अशी अपेक्षा करतो. आणि उद्या याच्या अनुषंगाने परीक्षेच्या दृष्टीने अधिकचा प्रश्न आणि काठिण्य पातळीच्या स्तरावरचे उच्चतमचे प्रश्न आपण पाहणार आहोत. तुम्हा सर्वांना धन्यवाद आणि शुभ दिवस. थँक्यू.